आयुष्यात आपण मित्र निवडू शकतो, नातलग नाही. पण बदलत्या युगात ह्याची पण सोय उपलब्ध झाली तर काय मजा येईल ना. चला बघूया ज्यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. तोंड ताई 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 तोंड सांभाळून बोल ताई. ताई तोंड सांभाळून बोल. तू भाऊबीज आहेस ताई. भाऊ काढ काढ भांड भांड भाऊबीच्या दिवशी भांड माझ्याशी. हळू. काय हळू काय बोलती बघ कशी बोलते. भांड ना भांड भांड. ए घे घे ए चल गावचा घर घेऊन टाक. तुला गावचं घर मला नको. गावचं घर काय ते तेव्हा बघतो मी. काय तुम्ही तू मला नको सांगूस माझ्या ताईशी कसं बोलायचं. थांब जरा. मला सांगते हो पाठवलं आई वडिलांना गावी पाठवला. मग काय करायचं. तू ठेवलंस तुझ्या घरी. ठेवलंस तू मग मला नको बोलूस. तू मला सांगते गावच्या घरी पाठवलं. तू गप्प मला नको नको येऊस गा. तू भाऊ विजेला मला काय फरक नाही पडत काय. नको येऊ जा. सॉरी म्हणायचं असेल तर बोल नाही तर फोन ठेव. आधीच सांगतोय मी. कसं बोलता तू. हॅलो वंस कसं काय गरज असते तुम्हाला. शब्दाला शब्द वाढवायचा असतो ना नुसता. शब्दाला शब्द वाढवला नाही तर 15 मिनिटं काय गप्प बसणार आहेस तिथे. रागात ना काहीही बोलता तुम्ही. तू मला फोन करायला लावलायस. मी कालच ठरवलं होतं तिला बोलवायचं नाही आज म्हणून. तू मला फोन करायला लावलास आणि सॉरी म्हणायला लावलास. काय केलं काय केलं त्यांनी. म्हणाली का सॉरी. मलाच उलट ऐकवलं दोघांनी. हो. या नातेवाईकांचा कंटाळा आलाय मला. सगळ्या नातेवाईकांना ना एकत्र करा. बेटावर टाका कुठल्या तरी. माझ्या आयुष्यात आणू नका. काय 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 फायदा आहे नातेवाईकांचा. फायदा काय मला सांग ना. चिडचिड करू नका. चिडचिड करताय. भाऊबीज भाऊबीजेचं मला सांगू नकोस. ताईशिवाय भाऊबीज होऊ शकते. ताईशिवाय भाऊबीज करणार आहात तुम्ही. मी सगळं प्लॅन केलेलं आहे. मी सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. शिवा नको मला त्रास देऊस. हे कसली व्यवस्था केली तुम्ही भाऊबीजेची. ताईशिवाय कसली व्यवस्था माझा करताय. फोन कुठे ठेवलायस तो दे आधी. ताईशिवाय कसली व्यवस्था करताय दे तो. हा उलटा धरलात. हे बघ. हे काय ई नातलग. हे काय ई नातलग ऍप आहे ऍप. कसला नातेवाईक भाड्याने घेता येतात त्याच्यावरून. नातेवाईक भाड्याने बोलवता येतात ह्या ऍप वरून. अरे बाबा काहीही सांगताय तुम्ही. काही काय सांगतो. हे गाडी भाड्याने घेणं घर भाड्याने घेणं कपडे भाड्याने घेणं जमाना जुना झाला. आता नातेवाईक भाड्याने घ्यायचा जमाना आलाय. बापरे. सत्य आहे. कोण कोण आलंय. माहीत थांब ना बघू तर दे. कोण आलंय. दादा कसं आहेस दादा. किती दिवसांनी. बाई ग बहिणी काय साडी नेसलीयस. काय सुंदर दिसतेस अगं. काय सुंदर नथ आहे. आणि मिशी कधी ठेवली सांगितलं नाहीस. कधी केला लुक. व्हॉट्सअप वरती फार दिवस काही फोटो बिटो पाठवलेच नाही त्याने. हा बरं हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुलाही हॅपी दिवाळी ग बाई माझी गोड बहिणी. एक्सक्यूज मी. कोण कोण आहात तुम्ही. मी तुझी ई बहीण. ई बहीण ई नातलग वरनं बुकिंग केलं ना. ओ ती मीच प्रिया. ई बहीण ई बहीण. तुम्ही ऑनलाईन बहीण बुक केली. काल बुक केली होती. चला चला आपण फॅमिली सेल्फी काढूया. चला दिवाळीचा. मी पण येऊ का. अरे ये ना दादूल्या. ताई आल्यावर एवढा आनंदी चेहरा माझा कधीच नव्हता. अरे हाच ना अजून असो. वा 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 फारच छान. मस्त मस्त. दादा हा हा कसा आहेस. अहो दादा आई ग. अरे माझ्या ताईने मला कधीच कसं आहेस विचारलं नाही. माझी ताई म्हणजे कालकेची अवला. काय खाल्लास कशाला जातास. खाल्लास का कुठून मागवलास. घाण. त्यांच्या समोर कुठे कर. सॉरी सॉरी. दादा आय एम सो सॉरी. मला कधीच मी मस्त आहे. काही हरकत नाही दादा. मी मस्त आहे. बस ना हा तू वंस तुम्ही बसा ना. हो हो बसणार. पाणी घेऊन आले वंस तुमच्यासाठी. बस. बसा. अरे हो बसणार अर्थात बसणार. माझ्या दादाच्या घरी नाही बसणार तर कोणाच्या घरी बसणार. बर अरे कोणतरी आला मी बघते मी बघते. अगं अरे, नाही. तू कशाला बस बस. अरे मला सवय मला नाही. माहितीये कोण आलंय. अरे एवढ्या प्रेमाची सवय नाहीये मला ताईकडून. कुठे होता इतका वेळ का लावला. रिक्षाचे पैसे देत होतो. बाबांना सांगितलं पैसे द्या म्हणून. सुट्टे पैसे ठेवा म्हणून. ते पैसे माझ्याकडे नको उगाच. अरे ओंकार हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी ओंकार. ओंकार हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. बस 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 ओंकार बस बस बस. अरे पाणी 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 द्या. तायडे पाणी. पाणी द्या. ओंकार बस बस बस. बाकी खांदा कसा आहे बसा तुझा. बसा बसा बसा. काय बस.
खांदा कसा आहे तुझा? खांद्याला काय झालं तुमच्या? माझ्या खांद्याला खायचं अरे ते बॉलिंग टाकताना उतरला होता ना. माझा क्रिकेटशी काही संबंध नाहीये, मी बघतो फक्त क्रिकेट. अरे असं काय करतोस? खांदा उतरला होता ना तुझा. मला काहीच कळत नाहीये हे काय सुरू आहे. आय एम सो सॉरी. हे काय प्रकार आहे हा सगळा? नाही कसं आहे, ई नातलग वरती तुम्ही सोलो सिस्टर बुक केली असती तर मी एकटी झाली असते. अच्छा. पण तुम्ही मिनी पॅकेज बुक केलं ना, मग बहीण, बहिणीचा नवरा आणि बहिणीचा सासरा असे तिघही तुम्हाला मिळालेले आहे. बापरे बापरे. हो. आणि मेगा पॅकेज बुक केलं असतं तर मला 2 मुलंही झाली असती. म्हणजे मुलं सोबत घेऊन यावी लागली असती. मग ओंकार कसा आहे खांदा तुझा? खांदा नाही नाही काय होतं की तुम्ही बुकिंग करताना तेव्हा फोनवरती आमच्या रिसर्च टीम मधला विराज जगताप तुमच्याशी बोलतो. बरोबर. तो सगळं अनालिसिस करतो. करेक्ट. मला सगळी माहिती विचारली. करेक्ट करेक्ट. त्याच्यावरनं एक स्क्रिप्ट लिहितात आमचे रायटर अरुण कदम. सगळी गोष्ट तयार करतात आणि मग ती गोष्ट बसवतात आमचे डिरेक्टर सरताज. भारी आहे ना? हे आणि मग आम्हाला तिघांना सिलेक्ट करून वगैरे आम्ही इथे डिलिव्हर झालोय. अय्या. असं आहे. एकदम असं जेवण कसं येतं तसं नातेवाईक आले तो आपल्या घरात. त्यांच्या गोष्टीनुसार तुझा खांदा कसा आहे ओंकार? दुखतोय जरा खांदा दुखतोय. खांदा. आणि तुला माहिती आहे आपली बॉलिंग म्हणजे मिचेल स्टार्कच आपण एकदम. आणि येडायस का रे, येडायस तू? बाबा परवा लग्नात भेटलास, कुठे काय झालं की तू? हा? किती शोधला? अरे वराती तुझ्यावर नाचायच होता, मला माहिती आहे. कोणाच्या लग्नात? नाही ते आम्हाला ट्रेनिंग हा, लगे परवाच्या. हा परवा. अरे ते माहिती नाही. ताईच्या ह्याच्या लग्नात ना. नाही ते मला जरा लवकर जावं लागलं. शिवा होती ना. हो. अरे नमस्कार करतो सुनबाई. तुम्ही काय नमस्कार करताय? तुम्ही नका नमस्कार करू. तिला मी अटॅक येईल तिला. नमस्कार. पैंजण घातले. अय्या. ई ओंकार यांनी टिकली पण लावली. काय? तुमच्या कपाळावर टिकली आहे. मोरया. आज सकाळी आजीकडे गेलो होतो ना, त्या आजी बनून आजी बरोबर. बारसं होतं ना, बारसं. 2 तास तिकडे गेलो होतो. अरे, तुला खाली बोललो होतो आजीचं काय राहिलंय का बघ, चेक अरे, ते करायचं. काय झालं? एक मिनिट. तुम्ही आजी म्हणून गेला होता? हो. आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, 45 वर्षाची बाई, 55 वर्षाची बाई, प्लॅटोनिक लवर, अय्या. सगळे प्रोफाईल आहेत करे माझी. बापरे. प्रोफाईल? अहो ऍपवर सर्च करा, वी वॉन्ट दौलतराव, मीच असतो सगळी. काय एवढा टिकली चुकून जाय, चुकून बाकी काय. माझ्या याची आहे ना, लय डिमांड आहे का नाही? का तुमच्या इच्छी? आजी आजोबा कुठे आहेत हल्ली घरी? कुटुंब तिघांचंच असतं ना, आई वडील आणि मूल. आजी आजोबा असले तरी ते गावी असतात. त्यांना घरात ठेवून घ्या म्हणजे औषधांचा खर्च, त्यांच्या डॉक्टरांचा खर्च, वर परत त्यांची कटकट ऐका. हो. एवढं सगळं कोणाला करायचं नसतं. त्याच्यामुळे हल्ली डिमांड फार आहे. बुक करायचे आजी आजोबा, संध्याकाळी डिलिव्हर. येतात, छान गोष्टी सांगतात, संस्कारचे संस्कार होतात आणि जबाबदारी काहीच नाही. वा वा. त्यामुळे खूप डिमांड मध्ये. वा वा, एवढा ऍप हा पुढे गेलेला आहे, मला माहितीच नव्हतं. आपण या ऍपचे शेअर्स घ्यायला हवे ना. अरे दादा, ओटीपी दे ना. ओटीपी? हा, आम्ही डिलिव्हर झालो हे ई नातलगला कळवायला हवं ना. नाही तर ते काळजी करत बसतील तिकडे. अच्छा अच्छा. तुमच्या ताई सारखंच आहे हा. तुमची ताई इकडे आल्यावर नाही का सासूबाईंना सांगते, आले हो मी माझ्या भावाच्या घरी. तसंच आहे सगळं. एवढ्या गोड आवाजात सांगते माझी ताई, आले पतले असं करत असते. त्यांच्या समोर करणं. वेगळं. अरे बोलत बसणार आहात की काय? फराळ वगैरे केलाय की नाही? तायडे, मी घरातून निघताना सांगितलं होतं की मला तायडेच्या हातच्या चकल्या खायच्या. मी चकल्यांशिवाय विश्वंभर सारखा मागे लागला होता, मामीच्या हातच्या चकल्या पाहिजे, मामीच्या हातच्या चकल्या पाहिजे. त्याला बोललो आधी अभ्यास कर दिवायचा, मग तुला मी चकल्या देईन. विश्वंभर तो सारखा मला चकल्या खायच्या, मला चकल्या खायच्या. विश्वंभर. कोण? आपल्याला काय करायचं, कोणतरी असेल विश्वंभर. विश्वंभर. त्याला गोड पापा द्या विश्वंभरला. टिवायला येतो. टिवायचा मुलगा मला जायचं असं करत होता.